मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं की आता फायनली सावली ही कान्हू आणि एकनाथ जवळ पोहोचलेली असते। जोरदार पाऊस पडत असतो, सोसाट्याचा वारा सुटलेला असतो, इकडे एकनाथ हा शून्य पडलेला असतो। जवळपास त्याचा अर्धा जीव गेल्यासारखा तो काहीच बोलत नसतो, डोळे सुद्धा उघडत नसतो। सावली जोरजोरात रडत असते आणि विठ्ठलाला हाका मारत असते, विठ्ठला आता हीच वेळ आहे माझ्या भक्तीची परतफेड करण्याची, काहीतरी कर विठ्ठला, असं म्हणून ती गाणं गात असते। आणि सावलीचा आवाज ऐकून मात्र तिथे आता सारंग देखील पोहोचलेला असतो। आता पुढे काय होतं हे आपण या भागात बघणार आहोत। सावली आपल्या आईवडिलांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडते आणि घराबाहेर उभ्या असलेल्या कारजवळ जाऊन ड्रायव्हरला म्हणते, ड्रायव्हर काका चला लवकर, आपल्याला पंढरपूरला जायचंय। पण तेवढ्यात मात्र तिथे तारा आणि जयंती येतात आणि त्या सांगतात की आम्हाला शॉपिंगला जायचंय, तुला जसं जायचं तसं जा, चालत जा नाहीतर पळत जा, पण आम्ही ही कार घेऊन जातोय, तुला ती कार मिळणार नाही, असं म्हणून दोघीजणी कारमध्ये बसतात आणि सावलीच्या समोरून कार घेऊन निघून जातात। सारंग ऑफिसमधून घरी येत असतो, तेवढ्यात जगन्नाथचा त्याला कॉल येतो। जगन्नाथ सारंगला म्हणतो की जावाई बापू, उद्या प्रति पंढरपूरमध्ये नव्या जोडीच्या हाताने अभिषेक ठरवला आहे, तर नवी जोडी म्हणून मी तुमचं आणि सावलीचं नाव दिलं आहे, काही हरकत तर नाही ना, जाणार ना तुम्ही? तेव्हा सारंग आनंदी होतो आणि म्हणतो, मग का नाही जमणार, ही गोष्ट तर सावलीला देखील फार आवडेल, आम्ही नक्की जाऊ। मी एक काम करतो, आता मी घरी जातो आणि सावलीशी बोलून तुम्हाला लगेच कळवतो। त्यावर जगन्नाथ म्हणतो, तुमचा होकार म्हणजे सावलीचा देखील होकारच समजायचा, असं म्हणून तो कॉल ठेवतो। त्यानंतर जगन्नाथ विचार करतो की सावली माझा कॉल का उचलत नाहीये, माझी मुलगी कोणत्या संकटाच्या उंबरठ्यावर तर नसेल ना? तर इकडे मात्र सावली खाजगी वाहनाने पंढरपूरच्या दिशेने निघालेली असते। वाटेत ती एका ठिकाणी उतरते, तिथे भरपूर सारे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असतात। तेव्हा सावली एका व्यक्तीला थांबवून विचारते की दादा मला सांगा, आळंदीची दिंडी कुठे? तेव्हा तो सांगतो की आता समोर गेली आहे। तेव्हा मग सावली त्या दिशेने निघते, तर इकडे सावलीचे आई वडील एका ठिकाणी थांबलेले असतात, कारण एकनाथची तब्येत फारच बिघडलेली असते आणि कान्हूला कोणाच्याही मदतीचा हात देखील मिळत नसतो, कारण वारीतील त्याच्यासोबत असणारे लोक सर्व पुढे गेलेले असतात आणि हे दोघेच मागे राहिलेले असतात। सावली प्रत्येक ठिकाणी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करते, पण ते दोघे सापडत नसतात, त्यामुळे ती चांगलीच परेशान झालेली असते। तेवढ्या तिकडे सारंग ऑफिसवरून घरी पोहोचतो आणि सावलीला आवाज देत असतो। तारा आणि जयंती या दोघी डायनिंग टेबलच्या तिथे खात बसलेल्या असतात। तेवढ्यात सारंग विचारतो की सावली कुठे? तेव्हा जयंती म्हणते, मला नाही माहीत कुठे आहे, सकाळपासून ती घरात नाहीये। तेवढ्यात अमृता येते आणि सारंगला विचारते, काय झालं सारंग? त्यावर सारंग म्हणतो, सावली कुठे आहे, घरात कुठेच दिसत नाहीये। त्यावर अमृता म्हणते, हो मला पण सकाळपासून सावली दिसलेली नाहीये। तेव्हा तारा जयंतीला म्हणते, कुठे गेली असेल ही सावली? त्यावर जयंती म्हणते, मला काय माहीत कुठे गेली असेल, मी काय तिच्यावर लक्ष ठेवून थोडीच आहे। तेव्हा सारंग चिडतो आणि म्हणतो, हे काय चाललं आहे ते, आपल्या घरातील एक व्यक्ती घरामध्ये दिसत नाहीये, बाहेर एवढा पाऊस चालू आहे आणि तुम्ही अशी उडवाउडवीची उत्तरं देत आहात। तेव्हा सारंग भयंकर चिडतो, आपल्या माणसाची काळजी आपण करायला पाहिजे ना, आणि काय करायचं असतं, एखादी व्यक्ती जर बाहेर जात असेल तर त्याला विचारायला हवं होतं ना की कुठे जातोय, कशासाठी जातोय, बाहेर एवढा पाऊस चालू आहे, आता काय करायचं? तो तिथून चिडून निघून जातो आणि घरात तो इकडे तिकडे सावलीला आता बघत असतो। तर इकडे जयंती म्हणते, अगं तारा, आपण डायरेक्ट सांगून दिलं असतं ती गेली पंढरपूरला म्हणून। तेव्हा तारा म्हणते, त्यांनी जर डिटेल्स विचारले असते तर तिच्यासाठी जी गाडी बाहेर उभी होती ती गाडी आपण घेऊन बाहेर गेलो होतो हे सांगणार होतो का? तेव्हा जयंती हसून म्हणते, तारा खरंच तुला डोकं आहे, माझ्यासोबत राहून तू आता खूप हुशार होत आहेस। सारंग सखदेवच्या रूममध्ये जातो, सखदेवला उठवतो आणि विचारतो की दादा तुला तरी ठाऊक आहे की कुठे गेली आहे, तुला काही ती बोलली आहे का? तेवढ्यात तिथे अमृता येते आणि अमृता म्हणते, मी ही सगळीकडे बघितलं, ती कुठेच नाहीये, पण तिचा मोबाईल मला सापडलेला आहे, बहुतेक तर ती मोबाईल विसरून गेली आहे। मग सारंगला मात्र आता चांगलेच टेन्शन येतं। सारंग पुन्हा सखदेव दादाला विचारतो, दादा तुला काही सांगितलं का तिने? तेव्हा सखदेव सांगतो की ती वारीत गेली आहे। हे ऐकून मात्र सारंगला धक्काच बसतो आणि सारंग म्हणतो, मला आता ताबडतोब निघावं लागेल, सावलीकडे पावसा पाण्याचे दिवस आहेत
आणि सावलीवर एखादं संकट येण्या अगोदर मला तिच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि सारंग लगेच त्या दिशेने निघतो तर समोरून तिलोत्तमा येत असते. तिलोत्तमा सारंगला थांबवते आणि विचारते की अरे सारंग, एवढ्या घाईघाईने कुठे जातोयस? थांब थोडंसं. तेव्हा सारंग म्हणतो, हे बघ आई, मला जाऊ दे, मला थोडं अर्जंट आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अरे सारंग, बाहेर आभाळ दाटून आलेला आहे, खूप पाऊस येण्याची शक्यता आहे आणि मी तुला असं जाऊ देणार नाही बरं. तेव्हा सारंग म्हणतो, मला काही होणार नाही, पांडुरंग आहे सोबत, असं म्हणून तो तिथून चालला जातो. तेव्हा तिलोत्तमा विचार करते, सारंग त्या सावलीच्या मागे मागे कुठे गेला असेल ना? त्या पोरीसाठी स्वतःचा जीव हा खूप संकटात टाकत आहे. तिच्यामुळे जर माझ्या लेकाला काही झालं ना तर मी तिला अजिबात सोडणार नाही. तर जगन्नाथने इकडे सावलीची पत्रिका पाहिलेली असते, त्यामुळे जगन्नाथला जाम टेन्शन आलेलं असतं. तेव्हा अलका विचारते, काय झालं? तिच्या पत्रिकेत काही दिलंय का? तुम्ही असं टेन्शनमध्ये का आलात? त्यावर जगन्नाथ म्हणतो, सांगतो, टेन्शन घेण्यासारखं तिच्या पत्रिकेत लिहिलेलं आहे. त्यावर अलका म्हणते की मग आपण हिला पटकन जाऊन सावध करू शकतो ना? तेव्हा जगन्नाथ सांगतो, नाही, तिला आता मदतीची गरज आहे आणि ती मदत सारंगच करू शकतो. बाकी कोणीही काही केलं तरी देव तो करू देणार नाही. तर जगन्नाथ लगेच सारंगला कॉल लावतो आणि सारंगला म्हणतो, तू सावलीला शोधायला बाहेर पडला आहेस ना सारंग? काळजी घे, माझ्या लेकीच्या आयुष्यावर संकट उद्भवत आहे आणि ते संकट फक्त तू आणि तूच परतून लावू शकतोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुझी काळजी घे. तेव्हा हे ऐकून मात्र आता सारंगला चांगलेच टेन्शन आलेलं असतं. सारंग कॉल ठेवतो तर इकडे एकनाथची तब्येत वरचेवर खालावत असते. एकनाथ म्हणतो, आता मला वाटत नाही की मी आता जगू शकेन. पण तेव्हा कानू म्हणते, तसं बोलू नका, आपल्या दोघांनाही वारी पूर्ण करायची आहे. तर इकडे सावली मात्र जागोजाग त्यांना शोधत असते. वेगवेगळ्या रावट्यांमध्ये ती जाऊन बघते आणि त्यांच्या गावाकडची एखादी दिंडी दिसते का ते बघत असते. आणि तेवढ्यात तिला एक ओळखीची बाई भेटते आणि ती त्यांना विचारते, अहो, माझ्या आईबाबांना बघितलं का? तेव्हा ती सांगते की आत्तापर्यंत ते गावच्या दिंडीबरोबरच चालत होते, पण बराच वेळ झाला ते दिसत नाहीये, बहुतेक तर मागे पडले वाटतं. आता सावली मात्र फार टेन्शनमध्ये येते. तिला कळत नसतं की आता नेमकं त्यांना शोधावं कुठे. इकडे घरामध्ये सोहम आणि बबलू ताराजवळ जातात. सोहम ताराला म्हणतो की जर तुला सावली वहिनीने सांगितलं होतं की ती कुठे जात आहे तर तुझं काम होतं ना की तू आम्हाला सांगायचं. त्यावर तारा चिडून म्हणते, हे बघ सोहम, ती माझी फक्त एक असिस्टंट आहे आणि ती कुठे जाते, काय करते याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यावर सोहम चिडून म्हणतो, का तारा, हे तुझं काय चालू आहे? सावली ही आपल्या घराची मेंबर आहे, तुला तिची काळजी करायला नको? तेव्हा तारा चिडते आणि म्हणते की एक वेळ मी समजू शकते, त्याची बायको आहे म्हणून तो चिडला असेल, पण तुझं काय? तू का सगळीकडे सावली सावली करत फिरत आहेस? इतकी कशी आंधळी भक्ती असू शकते तुझी त्या सावलीवर? एवढं इम्पॉर्टन्स तू मला नाही देत, एवढं अटेन्शन मला नाही मिळत. मी आजारी पडलेले होते तेव्हा तू कुठे होतास? सारंगच्या रूममध्ये का सावलीची चौकशी करायला गेलास? मग मी कोण आहे? आणि त्यानंतर मॉडेल हँडच्या कॉम्पिटिशनसुद्धा तू तिला चीअर करत होता, ती जिंकावी म्हणून तू मोठ्या मोठ्याने ओरडत होतास आणि तिची रीलसुद्धा तूच अपलोड केली होतीस. तेव्हा सोहम म्हणतो, नाही, मी तिची रील अपलोड केली नाही, पण बरं झालं तिची रील अपलोड झाली आणि ती जिंकली, कारण तुझ्या मनात असे विचार असतील ना हे मला असं कधीच वाटलं नव्हतं. सावली वहिनीने कधीही तुझ्याबद्दल काही सांगितलं नाही, पण तुझ्या बिहेवियरवरून आता मला सगळं काही कळतंय. ती म्हणते, अरे सोहम, तुला तेच तर सांगते मी की ही सावली प्रचंड चालाक व्यक्ती आहे आणि हेच तुला कळत नाहीये. आम्ही लहानपणापासून सोबत आहोत. साधेसुधापणाचा ती आव आणते आणि मग ऐन टाईमला बाजी जिंकते. तेव्हा सोहम चिडतो आणि म्हणतो, हे बघ, सावली वहिनी निर्मळ मनाची आहे, तिचा इन्सल्ट केलेला मी अजिबात खपवून घेणार नाही. तर मित्रांनो, आपण पाहूयात येणाऱ्या भागात काय होते ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.